प्रेक्षक हो नमस्कार. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं गाव म्हणजेच आळंदी. सुमारे 725 वर्षांपूर्वी तिथे एक दिव्य चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार आणि चरित्र घडले ते या परमपावन क्षेत्रात म्हणजेच आळंदीमध्ये. त्याच्या पाऊलखुणा या गावाने आजही जपून ठेवल्या आहेत. हाच ठेवा, जतन व्हावा आणि ही भागवत धर्माची पताका पुढील पिढीच्या हातामध्ये अभिमानानं फडकावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा याच्या औचित्यानं जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावरती करण्यात येतं. श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे हा अनोखा कार्यक्रम या भूमीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो. यंदाच्या वर्षी या संतांच्या अभंगांवर परंपरेतील नवतेचा नृत्यात्मक शोध घेणारा हा अनोखा कार्यक्रम इथे पार पडला. रूपक कलासदन प्रस्तुत अभंगवेद या कार्यक्रमातून आपणासमोर आम्ही तो सादर करीत आहोत. संत सावतामाळी यांचा जन्म हा इसवी सन 1250 हे एक मराठी संत कवी होते. संत सावता महाराज हे ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील ज्येष्ठ संत. यांचा काळ इसवी सन 1250 ते 1295 दरम्यानचा. सावता महाराज हे लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झालेले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ऐहिक जीवनात कर्तव्य कर्म करीत असतानाच काया वाचा मने ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार सर्वांनाच आहे. न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची असा त्यांचा अनुभव होता. त्यांना केवळ 45 वर्षांचेच आयुष्य लाभले. सावतामाळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहिले, हीच खरी ईश्वर भक्ती असं ते कायम म्हणणारे अशी त्यांची शिकवण होती. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हे त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी असं म्हटलं आहे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची रहावे. पाहुयात याच अभंगावरती नृत्यांगना मानसी वझे आणि त्यांच्या शिष्या यांनी केलेला हा नृत्याविष्कार. संत सावतामाळी यांचा अभंग पाहुयात. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, हो देव ठेवील तैसे रहावे. बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी
पालखी सुभेदार हो, कोणे दिवशी पालखी सुभेदार हो, कोणे दिवशी पालखी सुभेदार हो, कोणे दिवशी पायांचा चाकर, कोणे दिवशी पायांचा चाकर, चालून जावे हा चालून जावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, ओ देव ठेवील तैसे रहावे, कोणे दिवशी बैसोनियाची मन, कोणे दिवशी बैसोनियाची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य हो, कोणे दिवशी घरात नाही धान्य हो, कोणे दिवशी घरात नाही धान्य हो, कोणे दिवशी द्रव्यांचे साठवण हो, कोणे दिवशी द्रव्यांचे साठवण, कोठे साठवावे हो, कोठे साठवावे, कोठे साठवावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर भावे हो, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, ओ देव ठेवील तैसे रहावे, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन हो, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन हो, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे रहावे हा एकटे रहावे हो, एकटे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, ओ देव ठेवील तैसे रहावे, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्मांच्या खेपा, कोणे दिवशी चुकती जन्मांच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे हो, दर्शन द्यावे हो, दर्शन द्यावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, ओ देव ठेवील तैसे रहावे, समयासी 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 सादर भावे हो, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, ओ देव ठेवील
कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्माच्या खेपा. आजच्या भागातून आपण याचीच तर अनुभूती घेतली. भक्तीचा हा नृत्यातून जाणारा अनोखा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडत असेल अशी खात्री वाटते. भेटूयात एका नव्या रचनेसह अभंग वेधच्या पुढच्या भागात. नमस्कार.